हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? आपलं काय चहा पाणी झालं नाही मित्रांनो. विचारात आहे, टेन्शन मध्ये आहे. आता इथं कसं झालंय भाऊ बहिणींनो, आलोय हॉस्पिटलमध्ये. आयला बी केलंय तिथं ॲडमिट. गाडीचा बी झालाय घोटाळा. चाललोय तिकडंच. त्यांचं बी फोन म्हणजे त्या मिस्त्रीचं आलं ना, भरपूर फोन आलं. चाललोय तिकडं. मग आता ती म्हणलं होतं पहिल्यांदा 4,000 खर्च येईल, 4,000 आसपास, 4-4.5. तर आता भाऊ बहिणीनं कनेक्टन बिरिंग घातली, तुटली म्हणल्यानंतर अख्खं इंजन खाली, म्हणजे इंजन कामच करावं लागतंय ना त्याचं. त्यामुळं खर्च वाढला. आता खर्चाचा 8-8.5 रुपये त्यांनी सांगितलेला आहे. तेवढा सांगितला म्हणल्यानंतर मित्रांनो, आता एवढे आपल्यापाशी, आता तिथं आपण आलोय बाहेर गावी. इथं काय आपलं काम नाही, धंदा नाही, कुछ नाही. इथं आपलं येईल ती जेवण हे तीच आपलं खातोया. कसं तरी आपलं एक दिवस सारायचं चालू आहे ते आहे नीट फस्तवर. आता ही दुसराच कुठं गाडीचा वाढवून बसला. आणि गाडीचं बी कसं आहे मित्रांनो, गाडी पण लागणारी गोष्ट आहे. इकडं जा तिकडं जा म्हणलं तर जावं लागतं या. पण आता काय करायचं, ह्या तिकुंड चालत लागलो बघा. तेव्हा तिकुंड किती लांब आहे बघितलं का? 2.5-3 किलोमीटर आहे. तर चाललोय मित्रांनो चालत त्या मिस्त्रींकडं. त्यांना म्हणतो आता एवढे काय बजेट नाही गाड्या मिस्त्री, तर हाय अशी जोडा मग गाडी. आता काय करता, जोडा नाही तर म्हणतो इथं साईडलाच लावून राहू द्या. मग आता इलाज नाही मित्रांनो. आता काय करणार आहे मी तरी? इथं हातपायचं आपलं कुठं चालवायला चान्स नाही. तर आता आपलं गाव शिव आहे का? कष्ट पाणी करून 4 रुपये आणून बाबा, आपल्या जर तशी बॅग बॅलन्स जर असतं तर नसती ही वेळ आली आपल्याला. आता ही कसं पैसे कसं नाही गोळा करतोय आम्ही. ते गोळ्या औषधं दवाखाना ऑपरेशनला त्या आम्हाला जीवाला माहिती आहे मित्रांनो. आता घेतलं होतं त्या मालकाकडून पैसे, तर ती बी मित्रांनो आता राहिलं का पैसे काय यायला वाट, एक हाय जायला वाट आलं. इथं समज लागतंय मित्रांनो. लेकरं आहे ती, बाळ आहे ती, त्या पोराला बाळाला डायपर ही ती. आता इथं कुठं बाळावतं, इथं कपडे सुद्धा धुवून माळू घालायला दवाखान्यात चान्स नाही. त्याच्यामुळं डायपर हे आपलं घातलं की लगेच पिशवीत टाकून बांधून फेकून द्यायचं. ते आपल्या ह्याच्यात ठेवतात तिथं, ते बकेट असते ती. लय लांब ना आलोय बघा चालत. भरपूर असा मोठा पण दवाखाना आहे पण. आपण इकडं पण हाय, इकडं बी हाय असा. इकडं पण हाय. आता मज लय जणाला दाती चाकलं, पण काय कोण पावायला तयार नाही. आणि कसं आहे आपलं तिथं, म्हणजे काम ही असलं म्हणजे मग कसं आहे माणूस देतं. आता कामाला नसल्यावर, कुठं नसल्यावर ती तरी काय देणार आहे ती. आपण इकडं म्हणणार कावा येतोय कावा नाही. असं काय मित्रांनो हे काय 10-15-50 किलोमीटर नाही आपलं घर, म्हणजे 200 किलोमीटर आहे. तर 200 किलोमीटर मित्रांनो न्यायची गाडी. आता कशी न्यायची गाडीला? त्या न्यायची म्हणलं तरी भाडं घेते रे. टमटम नाही तर काहीतरी करून न्यावं लागेल. हा वडत तरी इतक्या लांब जायची का? आता पूनमच्या इथं नेऊन लावायची म्हणलं तर ती बी चांगलं 60-65 किलोमीटर आहे. सांगा आता काय करायचं? आता मसरक तळीला जीव येतोय, पण काय करणार मी तरी? इथं बघायचं का गाडीचं बघायचं का काय करायचं? चाललोय आपलं चालत. त्यांना सांगतो
राहून द्या म्हणतो ती गाडी नीट करायची. तर ती पण काय म्हणतात की इथं पण लावायला काय जागा नाही. तर बघू आता कुठंतरी तिला लावावं लागेल मित्रांनो. कोण पैसे तरी आपल्याला पैसे पाणी आता कामालाही नसल्या कोणच देऊ शकत नाही. मित्र बी नाही, कोत्र बी नाही, कोण नाही. आता ते केलेली त्यांनी मदत मालकाला तर काय मागायचं ते म्हणणार काम नाही तर काय नाही केलं, घेतलं पैसे. आता हाय अडचण म्हणून आम्ही पण घेतले समजून, तरी अजून पण मागतो का असं म्हणणार. ह्या तिकडून आलोय बघा, तेव्हा तिकडे लाईट दिसते का, तिकडून आलोय चालत. तर भाऊ बहिणीनं हाय तुमच्या मग आता मला मदतीची गरज. जर मित्रांनो जर तुम्ही जर थोडेफार मदत केली तर आपली गाडी नक्कीच चांगली होईल. म्हणजे पळापळीला कशा लागणार गाडी आहे. तिथनं नगरला ही औषधं ही गोळ्या आणायला जावं लागतात एखाद्या वारीला. लागते ते म्हणल्यानंतर मग गाडी काय लागणारीच गोष्ट आहे मित्रांनो. आणि आपल्याला घरी जायचं म्हणलं तरी त्याला न्यावीच लागणार आहे. पिंकीला तर डायरेक्ट मी म्हणलं मग आता एक काम करतो म्हणलं, जाऊ दे मरू दे, काय व्हायचं असेल ते होऊ दे वाटोळ म्हणलं. काय आता देवाला पण म्हणलं, भगवंताला बी किती जरी प्रार्थना केली तर देव काय कमी कराना पण वाढवतच चालू आहे. एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक वाढवायचं चालू आहे, पण कमी काय करायचं नाही. आता होतं 10-5 रुपये मित्रांनो जवळ. घर सोडल्यानंतर राहतात का पैसे जवळ. पेट्रोल आलं, पाणी आलं, इकडं जाणं आलं, तिकडं जाणं आलं, इथं गोळ्या औषधं आली. हा एका टायमाला एका दिवसाला 3-3 वेळा जर मेडिसिन हे आणायचं म्हणलं तर त्यांचं तरी राहिलं का, राहत्यात आहे का पैसे, माझं तरी राहत्यात आहे का. हा आणि जर माझंच हातपाय इथं बंद आहे म्हणजे आता हिथं पण शहाणा सुरतं लागतंय, हिथं बी पळाय माणूस लागतंय, हिथं बी पळापळी करावी लागते. आता समध्याच अडचणी असल्यानंतर माझंच काय कळाना, माझं डोकं हँग झालंय मित्रांनो. तर आज मी तुम्हाला भाऊ बहिणींनो अगदी मनापासनं आणि भगवंतापासनं तुम्हाला म्हणतोय मी, मला आज फक्त मदतीची गरज आहे. कारण की कशामुळं, गाडीसाठनं. गाडी जर नीटनेटकी झाली मित्रांनो तर कसं आहे, आपल्याला वाहन लागणार आहे. पिंकीला ही परत ज्याला आणायचं म्हणलं तर इष्टीनं जायचं म्हणलं तर अख्खा दिवस जातो या. आणि आपलं गाडी असली म्हणजे सतत कवा जाता येतंय, कवा येता येतंय. जेवढी होईल तेवढी मित्रांनो मदत करा, असं एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. ते पण काय मला आयुष्य आराम करायसाठी नाही मागत मी, कारण की वाहन नीट करायला मागतोय. कारण की आता आईचं दवाखाना आहे, ती ऑपरेशनला पण 4 रुपये आपल्यापाशी ठेवलेला आहे. तर म्हणजे माझ्यापाशी नाही ते ठेवलेलं आहे. तर माझ्यापाशी असतं म्हणजे मित्रांनो मग मी लगेच भरलं असतं इथं पैसे. मग मी तीच म्हणलं पिंकीला की म्हणलं तू ये मग इथं, मी जातो म्हणलं घरी, मी तिकडं कामधंदा करतो म्हणलं, गाडी मग राहू दे इथं राहून. आता मस्त अडचणी आहे त्या, मस्त सर्वच आहे, मस्त लेकरं बाळांचं वनवास आहे. तर काय करणार, त्या मायरूची पण शाळा ही बुडती. पण आता ही तर केलं गरजेचं बघाय का नाही. माझ्या तर मागं एक टेन्शन आहे का, आता करता धरता मी आहे म्हणल्यानंतर मी जर इथनं हालू तर मग तर अवघड होतंय. तरी पण त्यातून मी माझा प्रयत्न कसा आहे की म्हणलं पिंकीला हो म्हणलं तू पण हुशारच आहे तशी, मग इथं तरी बघ, नाहीतर मग कुठलं तरी काहीतरी करा की असं. तर मग माझं पण कुठलं कुणी कुठंच हे व्हाय नाही, सोल्युशन निघा नाही. तर बघा मित्रांनो, कळकळीची विनंती करतो मी, मला आता खरंच मदतीची गरज आहे. जर झालं तर नक्कीच मदत करा. लयची अपेक्षा नाही मला, फक्त गाडी आपली नीट कराय पुरतं जरी मदत तुमची मिळाली तर लय मोठा आभार होतील मित्रांनो.